धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्याचे वातावरण हे निरनिराळे कीटक, माशा, डास यांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. तसेच ह्या दिवसांमध्ये पिकांचे नुकसान करणे, साठवलेल्या पिकांची नासाडी करणे, तसेच पाळीव जनावरांना त्रास देणे अशांसारखे उपद्रव हे कीटक करत असतात. मग ह्या कीटकांवर नियंत्रण राखण्यासाठी त्यांचा नाश करणे, त्यांची उत्पत्ती रोखणे अशा प्रकारचे मार्ग अवलंबिले पाहिजेत. मग हे मार्ग कशा प्रकारे अवलंबतात, त्याची उपाययोजना काय, या संबंधितच आजचा आपला विषय आहे जनावरांतील रोगवाहक कीटक व त्यांचा नाश. आणि या महत्त्वपूर्ण विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय परळ येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर राजेंद्र वेल्लाणकर सर. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. नमस्कार सर. पहिल्यांदा आम्हाला सांगा की आजचा जो आपला विषय आहे तर जनावरांना कोणकोणते कीटक सगळ्यात महत्त्वाचे आजार पसरवतात, सगळ्यात महत्त्वाचा त्रास देतात? जसं माणसांमध्ये डास हे निरनिराळे आजार सध्या पसरवत आहेत, जसं मलेरिया आहे, डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहे, कॉलरा आहे, माशासुद्धा डास आजार पसरवतात. तर त्याचप्रमाणे जनावरांमध्ये सुद्धा हे कीटक विविध आजार पसरवत असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर गोचिडा, पिसवा, विविध प्रकारच्या प्रजातीच्या माशा, डास, उवा हे विविध आजार जनावरांमध्ये पसरवत असतात. बापरे. पण मग हे एवढे जे तुम्ही कीटक सांगितलेत जे एवढा उपद्रव करतात, तर मग ते उपद्रव किंवा आजार कसे पसरवतात? आता आपण उदाहरण घेऊयात. हे कीटक हे बाह्य परजीवी आहेत. बरोबर. आणि जनावरांच्या शरीर मूल्यांवरती किंवा रक्तावरती ते पोसले जात असतात. आता उदाहरण घेतलं तर आपण गोचिडांचं घेऊयात की गोचिडा या जनावरांच्या शरीरावरती असतात आणि जनावरांचं रक्त ते शोषत असतात. रक्त शोषल्यामुळे जनावरांना पंडुरोगांची बाधा होते आणि रक्त शोषत असताना त्यांच्या लाळेद्वारे काही एकपेशीय परजीवी ते जनावरांच्या शरीरात संक्रमित करत असतात. त्याच्यामुळे जनावरांना अतिशय घातक असे आजार होतात. उदाहरण द्यायचं झालं तर बबेशिया आहे, ॲनाप्लाझ्मा आहे, एर्लिकिया आहे, थायलेरिओसिस आहे. हे जनावरांतली अतिशय घातक आजार की ज्याच्यामुळे जनावरांचा मृत्यू ओढवू शकतो आणि जर त्यातनं वाचले तर त्यांची उत्पादकता कमी होते. आणि दुसऱ्या गटामध्ये आपण जर पाहिलं तर काही कीटक जे असतात ते जनावरांना वारंवार दंश करतात. ते जनावरांच्या कातडीवरतीच असतात आणि वारंवार दंश केल्यामुळे किंवा ते कातडीवरती राहिल्यामुळे जनावरांच्या कातडीला एक प्रकारची कंड सुटते आणि त्यामुळे जनावर सारखं कातडी खाजवत असतं, अंगावरती जखमा होतात. काही माशा जनावरांच्या कातडीवरती अंडी घालतात, त्यामुळे जनावरांच्या कातडीला भोकं पडतात. त्यामुळे जनावर कंड सुटल्यामुळे अशी जनावरं त्यांची कातडी खराब होते, त्याच्यामधनं त्यांचे केस, त्यांची लोकर ही गळून पडते. त्यामुळे कातडीचं बाजारमूल्य हे ऑटोमॅटिक घटतं. तर ह्याचा फटका नक्कीच पशुपालकांना बसू शकतो. तर त्यासंबंधी तुम्ही काही सांगू शकता का? हो, बाजारमूल्य म्हणजे आता जनावर ज्यावेळेला आजारी पडतं त्यावेळेला त्याची दुग्धोत्पादकता घटते. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पंडुरोगाची बाधा होते, त्यावेळेला जनावर खात नाही, त्यामुळे त्याचं वजन घटतं. त्याप्रमाणे जर खाणं झालं नाही तर प्रोडक्शन कुठनं देणार, त्यामुळे दुधामध्ये ते उतरतात. आधी उल्लेख केल्याप्रमाणे कातडीची किंमत कमी होऊन जाते, त्याचं बाह्य सौंदर्य नष्ट होतं, अंगावरती कोंडा असतो, त्यानंतर सतत खाजवल्यामुळे कातडीला व्रण पडतात किंवा कातडीला भोकं पडतात. त्यामुळे कातडीची किंमतसुद्धा शेतकऱ्याला परत व्यवस्थित मिळू शकत नाही. शिवाय जर शेतकरी हा लोकर उत्पादक असेल
तर लोकरीचा खूप मोठ्या प्रमाणावरती नाश होतो, त्यामुळे मेंढपाळांना याचा मोठा फटका बसू शकतो. नक्कीच नक्कीच. आणि त्यांचं नुकसान पण तेवढंच होऊ शकतं. आर्थिक बाजू फार आहे, मोठी आहे. नक्कीच. पण मग सर, जो तुम्ही आता आपण एक एक कीटकामार्फत आपण त्याचं बघूया. जो तुम्ही उल्लेख केलेला की गोचीड हा सगळ्यात मोठा उपद्रव करणारा असा कीटक आहे. तर मग ह्याचा विशिष्ट परिणाम जनावरांच्या वाढीवरती किंवा जनावरांवरती काय होऊ शकतो? गोचिडा या जनावरांचं रक्त पित असतात आणि ज्यावेळेला ते रक्त पितात त्याच वेळेला पंडुरोगाची बाधा आणि लाळेमधनं मी सांगितल्याप्रमाणे ते एकपेशीय जंतूंचं संक्रमण करत असतात. आणि त्याचबरोबर ते संक्रमण होत असताना थायलेरिया, बबेशिया, ॲनाप्लाझ्मा यासारख्या मोठ्या आजारांना जनावरांना सामोरं जावं लागतं. याच्याबरोबरच इतर जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य हे आजारसुद्धा या गोचिडा पसरवत असतात. नक्कीच. जीवाणूजन्य आजारांचं जर आपण उदाहरण घेतलं तर मेंढ्यांमध्ये टुलोरेमियासारखा आजार आहे. प्रत्येक जनावरांमध्ये, प्रत्येक प्राण्यांमध्ये या गोचिडीमार्फत रोगजंतूंचा संसर्ग पण होत असेल तर मग तो कसा? हो, गोचिडा याच्याच बरोबर काही जीवाणूंचा पण संसर्ग करतात. अच्छा. उदाहरण घ्यायचं झालं तर मेंढ्यांमधला टुलोरेमिया म्हणून एक आजार आहे. वासरांमध्ये स्टेफॅलोकोकल पायमिया होतो. हे जीवाणूजन्य आजार गोचिडांमार्फत जनावरांमध्ये संक्रमित केले जातात. तसंच आता विषाणूजन्य याचं जर आपण उदाहरण घेतलं तर मेंढ्यांमध्ये लुपिंगिल आहे किंवा डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फीवर हा सुद्धा गोचिडांमार्फत संक्रमित केला जातो. अच्छा, म्हणजे एवढे त्यांना त्रास होऊ शकतो गोचिडांमार्फत. पण मग या गोचिडांच्या प्रभावी नियंत्रणासाठी आपण काय उपाय तुम्ही सांगाल पशुपालकांना? हो, आता गोचिडांचं नियंत्रण करायचं ठरलं तर भारतीय उपखंडाचं तापमान जर आपण लक्षात घेतलं तर हे उष्णकटिबंधात आपण येतो. तापमान जास्ती असतं आणि याशिवाय आर्द्रता पण आहे. तर त्याच्यामुळे हे तापमान कोणत्याही कीटकाच्या पुनरुत्पादनासाठी हे अतिशय अनुकूल आहे. आणि कीटकांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या 4 अवस्था असतात, जसं अंड, अळी, कोश आणि वयस्क कीटक. त्यामुळे या आपल्याला कीटकांचा जर समूह नायनाट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला या 4ही अवस्था यांचं निर्मूलन केलं तर आपण व्यवस्थित त्यांच्या पॉप्युलेशनचा कंट्रोल हा करू शकतो किंवा त्यांची आपण एक संख्या कमी करू शकतो. आता गोचिडांचं जर आपण हे करू शकतो, गोचिडांचं ज्यावेळेला आपण नियंत्रण बघत असतो तर त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यायचं असतं की गोचिडा या जनावराच्या अंगावरती पण आहेत आणि गोचिडा या जनावरांच्या आजूबाजूला त्याच्या परिसरामध्ये, गोठ्यामध्ये किंवा कुरणामध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे दोन्हीकडचं नियंत्रण झाल्याशिवाय गोचिडांची लोकसंख्या ही व्यवस्थित नियंत्रणामध्ये येणार नाही. आणि आता आपण ज्यावेळेला नियंत्रण करू त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यायचं की जनावरांच्या पहिले अंगावरचं गोचिडांचं नियंत्रण केलं पाहिजे. मग त्याच्याकरता आपण काही विशिष्ट इन्सेक्टिसाइड्स म्हणा किंवा कीटकनाशकं यांची फवारणी वगैरे जनावरांवरती करतो. दुसरा आपल्याला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला कुरणामधली जी गोचिडा ज्या आहेत त्यांचं नियंत्रण करायचं आहे आणि शिवाय त्याच्याकरता काही मग कृषी पद्धतींचा आपण अवलंब करू शकतो. आणि तिसरा जो एक प्रकार आहे की ज्याला म्हणतात की आपण जास्त प्रतिकारशक्ती असलेल्या जनावरांचा वापर वाढवावा. आपण कारण आपण काय केलेलं आहे की आपण संकरित जनावरं आणलेली आहेत. संकरित जनावरांची उत्पादकता जास्ती आहे पण त्यांचा गोचिडांना विरोध हा अतिशय कमी आहे. रोगप्रतिकारशक्ती त्यांची खूप कमी आहे. पण त्याच्यामुळे पण आपण उत्पादकता ही घटवू शकतो का? कारण आपले जनावरं जरी गोचिडांना प्रतिकारशक्ती देत असली तर त्यांची उत्पादकता एवढी नाहीये. त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी हा भाग लक्षात घेऊ शकत नाही. म्हणून आता पहिल्या 2 प्रकारापैकी जे आहे की जनावरांच्या अंगावरच्या गोचिडा नष्ट करण्याचे, त्याच्यासाठी परत आपल्याला त्याच्यामध्ये 2 प्रकारे घेता येतील की आपण ज्यावेळेला गोचिडा जनावरांच्यावरच्या नष्ट करायच्या आहेत त्याच्यासाठी जनावरांना आपल्याला कीटकनाशकाने आंघोळ घालावी लागते किंवा आपण म्हणू शकतो की कीटकनाशक आपण त्यांच्या अंगावरती फवारावी लागतात. आता हे कधी कधी शक्य नसतं तर अशा वेळेला काय करतात, जनावरांची संख्या जर खूप असेल तर अशा वेळेला या जनावरांना कीटकनाशक भरलेल्या खड्ड्यामधनं त्यांना चालायला लावलं जातं. त्याच्यामुळे त्याला आपण डीप असं म्हणतो की त्यातनं मग ती जनावरं चालत येतात, एका बाजूने निघून दुसऱ्या बाजूने बाहेर पडतात. तर त्यामुळे त्यांना पूर्ण त्यांचं अंग हे कीटकनाशकाने व्यवस्थित भरलं जातं आणि त्यामुळे मग गोचिडांचं निर्मूलनामध्ये त्याची मदत होते. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे की आता कीटकनाशक कोणतं घ्यायचं, सगळ्यात महत्त्वाचं. तर त्याची निवड करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की कीटकनाशक वापरताना ते कीटकनाशक हे अतिशय म्हणजे कमीत कमी मात्रेमध्ये त्यांनी जास्तीत जास्त आपल्याला परिणाम द्यावा असं असावं. कारण हल्ली आता ग्लोबलायझेशनमुळे आपल्याला फूड रेसिड्यूज
ड्रग सेफ्टी, हे सगळे आपल्याला भाग बघावे लागतात. त्यामुळे जनावरांच्या कातडीवरती, जनावरांच्या केसांमध्ये, जनावरांच्या मांसामध्ये त्याचे काही अंश किंवा दुधामध्ये त्या कीटकनाशकाचा काही अंश जातोय का ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर ती कीटकनाशकाला प्रतिकारशक्ती तयार झाली आहे का त्याच्या अगेन्स्ट, तो एक आपल्याला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो. आता ही कीटकनाशकं जी आहेत ती आपण वापरणार तर ती कोणती वापरावी तो एक मुद्दा असतो. अशा वेळेला शक्यतोवर आपण पशुवैद्यकाचा सल्ला त्यासाठी घ्यावा आणि पशुवैद्यक तुम्हाला त्यासाठी योग्य तो सल्ला देतील. पण आता उदाहरण जर द्यायचं झालं तर याच्यासाठी बऱ्याच प्रकारची कीटकनाशकं ही उपलब्ध आहेत. तर त्याच्यामध्ये आपण पहिला महत्त्वाचं हे घेऊयात की ॲमिट्राज नावाचं एक औषध हल्ली आलेलं आहे. हां, तर या ॲमिट्राज या औषधाचा आपण 0.25% जर फवारा किंवा औषध त्याच्या जनावर अंगाला लावलं तर त्याचं चांगल्या प्रकारे गोचिडांचं निर्मूलन करता येतं. त्यानंतर दुसरं जे औषध आहे ते म्हणजे ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स. आता उदाहरण द्यायचं झालं तर डायऑक्सिझोझॉन आहे, इथिऑन आहे किंवा तुमचं कार्बामेट्स आहेत, कोमाफॉस आहे. ही ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स आपण जनावरांना व्यवस्थित वापरू शकतो. आणि किंवा त्याच्यामध्ये सुद्धा सिंथेटिक पॅरेथ्रॉइड्स हा एक नवीन कीटकनाशकांचा गट आहे की ज्याच्यामध्ये परमेथ्रिन आहे, फ्लूमेथ्रिन आहे, सॅपरमेथ्रिन आहे. तर याच्यामध्ये ही औषधं कीटकनाशकं तुम्हाला जनावरांच्या अंगावरती लावता पण, फवारता पण येतात किंवा त्यांच्या अंगावरती ओतता पण येतात. त्याला पोअरॉन असं म्हणतात. तर ही कीटकनाशकं आता याच्यामध्ये फ्लूमेथ्रिन नावाचे कीटकनाशक पोअरॉन म्हणून अवेलेबल आहे मोठ्या जनावरांसाठी. तर ते कीटकनाशक आपण त्यांच्या अंगावरती साधारण त्याचं 1 ml 10 किलोग्रॅम त्याचं 1% त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि ते आपण 1 ml 10 किलोग्रॅम या वजनाप्रमाणे जनावरांच्या अंगावरती मोजून ओतायचं असतं. तर त्याचा जवळजवळ 98% गोचिडांच्या विरुद्ध परिणाम दिसून आलेला आहे. 98% एलिमिनेशन होतं. पण हे फक्त जनावरांवरचं झालं. आपल्याला परिसरातल्या गोचिडा काढायच्या असतात. तर तसंच हे फ्लूमेथ्रिन आपल्याला जनावरांवरती फवारता पण येतं की त्यामुळे सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला कीटकनाशकं मिळू शकतात. म्हणजे आपण गोचिडांवरती नियंत्रण हे करू शकतो. नक्कीच नक्कीच सर. पण मग आता जो तुम्ही उल्लेख केलेला की ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड, तर ह्याबद्दल तुम्ही आम्हाला सविस्तर सांगू शकता का की आपल्या पशुपालकांना, प्रेक्षकांना ते त्याची मात्रा किंवा ते देण्यात सोयीस्कर जाईल? ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स ही आपण तशी कमी मात्रेमध्ये देत असतो. साधारणतः कॉन्सन्ट्रेशन वापरताना त्यांचं 0.02 किंवा 0.03 असे कॉन्सन्ट्रेशन, कारण हे संयुगागणिक यांचे कॉन्सन्ट्रेशन्स किंवा आपण ज्याला म्हणतो की वापरायची मात्रा जी आहे ही कमी होत असते. त्यामुळे अशा वेळेला आपण तिथे जे कंपाऊंड वापरणार आहोत त्याचा योग्य तो सल्ला हा पशुवैद्यकाकडनं घ्यावा आणि योग्य मात्रेमध्ये ते वापरावं की त्यामुळे त्याची जनावराला विषबाधा होणार नाही किंवा त्याचे रेसिड्यूज हे किंवा त्याचे शेषांश दुधामध्ये किंवा मांसामध्ये उतरणार नाही. नक्कीच नक्कीच. ते परत मग पुढच्या ह्याला सगळं हानिकारक होऊ शकतं कारण ते शेवटी एंड युजरला त्याचा फटका बसू शकतो. नक्कीच. पण सर आता जे जग बदलतंय त्यामुळे सोप्यातल्या सोप्या गोष्टीकडे लोकांचा कल असतो. तर मग हे जे गोचिडांवरती जर नियंत्रण करायचं असेल तर ह्यासाठी इंजेक्शन किंवा अशा प्रकारच्या सोयी नाही आहेत का की जे सोप्या ह्याच्यात होऊन जाईल? हो, आता हल्ली नवीन त्याची इंजेक्शन्स आलेली आहेत. आता आयव्हरमेक्टिन नावाचं एक इंजेक्शन मिळतं किंवा तुम्हाला हे इंजेक्शन आपण जनावराला कातडीखाली जर टोचलं त्याचं मात्रा आपण वापरतो ती 0.2 मिलीग्रॅम पर kg बॉडी वेट या म्हणजे मात्रेमध्ये जनावराच्या कातडीखाली जर टोचलं तर ते जनावराच्या शरीरामधले म्हणजे कातडीवरचे आणि पोटातले सुद्धा जंत हे नष्ट करू शकतं. नक्कीच. म्हणजे त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो आणि गोचिडांच्या याच्या नियंत्रणासाठी हे अतिशय प्रभावी इंजेक्शन आहे. कारण का कसं प्रत्येक शेतकऱ्याच्या किंवा प्रत्येक पशुपालकाच्या तुम्ही जी मात्रा सांगितली ती लक्षात राहीलच असं नाही. तर हे इंजेक्शनचा खूप चांगला उपाय त्यांना होऊ शकतो. चांगला उपाय आहे आणि हे काम पटकन होतं. नक्कीच. आणि त्याचा तुम्हाला रिझल्ट पण लगेच मिळतो. कारण मोठ्या जनावरांना औषधं पाजणं किंवा औषधं लावणं हे जरा थोडंसं त्रासाचं आहे. त्याच्यामध्ये मॅन पॉवर इन्व्हॉल्ड आहे. तर त्याच्यामुळे शक्यतो हे इंजेक्शन्सने कामं पटकन होतील तुम्ही म्हटल्याप्रमाणे. बरोबर बरोबर. पण सर तुम्ही आधी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं की जनावरांसाठीच तुम्ही हे सांगितलं, पण जनावरांच्या सभोवताली किंवा परिसरात जे गोचिडांचा प्रादुर्भाव झालेला आहे तर त्याचं नियंत्रण कसं करू शकतं? कारण गोचीड एकदा जनावराला चिकटली की ती गोचीड जनावराचं रक्त पिते आणि ती एवढी पिते की अशी तट्ट फुगते, ज्याला आपण एंगॉर्जमेंट म्हणतो. आणि अशी एंगॉर्ज झालेली गोचीड नंतर मग जनावराला सोडून देते आणि ती खाली पडते.
अच्छा. तर ती पडून नंतर कुठेतरी सांधी सापटीमध्ये किंवा जनावराच्या आतमध्ये तबेल्यामध्ये कुठेही जाऊन कोपऱ्यामध्ये जाऊन बसू शकते आणि तिथे ती अन्न पाण्याशिवाय कित्येक महिने राहू शकते. बापरे. आणि अशी गोचीड नंतर मग परत येऊन जनावर जर तिथे जवळ गेलं तर त्या जनावरावर परत चढू शकते किंवा जनावराला शोधत ती जनावरती परत त्याला अटॅक करू शकते, त्याच्यावरती येऊ शकते. तर त्याच्यामुळे या परिसरामध्ये सांधी सापटीतल्या गोचिडा, त्याच्यामुळे जनावराबरोबर जनावराच्या गोठ्यातली स्वच्छता आणि याच्याशिवाय जनावरांवरती म्हणजे गोठ्यामधल्या ज्या गोचिडा आतमध्ये लपलेल्या आहेत सांधी सापटीमध्ये कोपऱ्यामध्ये तर त्या गव्हाणीमध्ये तर त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला ऑर्गनोफॉस्फरस कंपाऊंडची फवारणी करून त्यांचं निर्मूलन करणं गरजेचं आहे. पण मग सर, आता तुम्ही जे एवढं सांगितलं की गोचिड्यांचा एवढा प्रादुर्भाव जर झाला तर ते जनावरांना किती हानिकारक आहे, मग ह्यावरती अजून कुठला पूरक असा पद्धत नाहीये का की ज्याच्याने ही पद्धत जर आपण अवलंबली तर आपल्याला चांगली रिझल्ट मिळतील? हो, तर त्याच्याकरता मग काही ॲग्रिकल्चर ऑपरेशन म्हणजे कृषी पद्धतीचा आपण अवलंब करू शकतो. याच्यामध्ये म्हणजे की जमिनी नांगरून काढणे, की म्हणजे त्या गोचिडांमध्ये जिथे ज्या गोचिडा आहेत त्या नष्ट होऊ शकतात. नंबर 2, शेतावरले तण किंवा झाडं झुडपं बुशेस की ज्याच्यामध्ये गोचिडा लपवू शकतात ते सगळे जाळून टाकणे. कधी कधी इव्हन पूर्ण कुरण सुद्धा जाळून टाकावं लागतं अशा ह्याच्यात. तर या पद्धतींचा जर आपण अवलंब केला तर मला वाटतं की गोचिडांवरती बऱ्यापैकी नियंत्रण, परिसरातल्या गोचिडांवरती बऱ्यापैकी नियंत्रण येऊ शकतं. म्हणजे ह्याचा पण आपण अवलंब केला तर फायदा आहे. नक्कीच. हो. आणि याच्याशिवाय काही त्यांनी एक संशोधन केलेलं आहे, म्हणजे अर्थात अजून हे व्यापारी उत्पादन त्याचं सुरू झालेलं नाहीये. संशोधकांना एक बुरशी सापडली आहे. 2 प्रकारच्या बुरशी मिळाल्या आहेत, एक बोवेरिया म्हणून आणि दुसरी मेटाथिझियम म्हणून. तर या 2 प्रकारच्या बुरशा या कीटकांना अपायकारक आहेत, म्हणजे त्यांना आपण एंटोमोपॅथोजेनिक म्हणतो. आणि या बुरशांमुळे कीटक आणि गोचिडा यांचा संहार करणं शक्य आहे. अरे वा. पण अजून अर्थात त्याचा व्यापारी तत्वावरती वापर म्हणजे सुरू झालेला नाहीये. पण नक्कीच हे फायदेशीर आहे. ज्यावेळेला येईल त्यावेळेला नक्की ते फायदेशीर ठरणार आहे. पण सर, हे आता झालं गोचीड ह्या कीटकाबाबतीत, पण माशा हा कीटक पण खूप उपद्रवी आहे. तर ह्याबाबत तुम्ही काय सांगाल? माशा या जनावरांना 2 प्रकारे त्रास देत असतात. की काही माशा अशा आहेत की ज्या जनावरांच्या अंगावरती अंडी घालतात. अच्छा, मग त्या कोणकोणत्या? तर आता त्याच्यामध्ये घोड्यामध्ये वॉर्बल फ्लाय म्हणून बॉट फ्लाय येते, की गॅस्ट्रोफिलस नावाची माशी आहे. ती माशी घोड्याच्या तोंडामध्ये किंवा तोंडाच्या आसपास अंडी घालते आणि त्याच्या अळ्या बनतात. त्या अळ्या घोड्याच्या तोंडामध्ये जाऊन नंतर मग त्या पोटामध्ये गिळल्या जातात. आणि तसंच प्रकारचं मेंढ्यांमध्ये पण होतं, शेळ्या मेंढ्यांमध्ये, की त्यांच्या नाकाच्या आसपास इस्ट्रोसोविस नावाची एक माशी असते की जी त्यांच्या नाकामध्ये अंडी घालते आणि नंतर त्या अळ्या तिथे तयार होऊन नंतर आतल्या बाजूला जातात आणि त्याच्यामुळे नंतर मग माशी ज्यावेळेला शिंकते त्यावेळेला एक मोठी झालेली अळी शिंकताना नाकातनं बाहेर पडते. आणि अजून एक 3ऱ्या प्रकारची माशी पण मी सांगतो की जी जनावरांमध्ये हायपोडर्मा म्हणून एक माशी आहे की जी जनावरांच्या अंगावरती अंडी घालतात आणि नंतर मग त्या जनावरांच्या याच्यावरती त्या जखमा करतात, कातडीवरती खूप प्रकारच्या जखमा होऊ शकतात. तर याचं नियंत्रण आपल्याला जर करायचं असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे आयव्हरमेक्टिन नावाचं जे इंजेक्शन आहे ते या 3ही माशांवरती अतिशय परिणामकारक आहे. आणि याच्याशिवाय तुम्हाला काही औषधं आहेत की जसं रॅपॉक्झेनाइड आहे किंवा क्लोझॅन्टेल आहे, ते इस्ट्रोसोविसच्या किंवा नायट्रोझेनॅल आहे, हे इस्ट्रोसोविसच्या नियंत्रणासाठी खूप उपयोगी पडू शकतं. नक्कीच. उवा किंवा पिसवांचा प्रादुर्भाव, या दोघांचाही प्रादुर्भाव जनावरांच्या आरोग्यावर किंवा आजारांवर कसा प्रमाणे होऊ शकतो? उवा ज्या आहेत, आपण पहिले उवांबद्दल बोलूयात की उवा या जनावरांना अतिशय म्हणजे बाह्य हे असून कीटक असून सतत ते रक्त शोषण करत असतात. त्याच्यामुळे आणि त्यांची हालचाल पण कातडीवरती होत असते. तर त्याच्यामुळे ते जनावराला अतिशय त्रासदायक क्लेशकारक असतं. त्यामुळे जनावर सतत अंग खाजवत असतं आणि त्याच्यामुळे कधी कधी ते इतकं अंग खाजवतात की रक्तबंबाळ स्वतःला करून घेतात, त्या कंड सुटते त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे याच्यात शेतकऱ्याचं नुकसान असं आहे की जनावर सतत हे अलर्ट राहतं, त्याचं खाण्यावरचं लक्ष उडतं, त्याच्यामुळे त्याचं नॅचरली प्रोडक्शनमध्ये ते कमी होतं. आणि सेकंडली जनावर त्याची आता तो जर मेंढपाळ असेल तर त्याला उवांमुळे संपूर्ण अंग खाजवत होतो, त्याच्यामुळे ते संपूर्ण लोकर अशी मेंढींची ही वाया जाते, निघून जाते, त्याचा गुंतवळ होऊन जातं आणि त्यामुळे ती सगळी लोकर काढून टाकावी लागते. आणि बरं ही लोकर त्याच्यामध्ये उवा लिखांची अंडी असल्यामुळे
ही लवकर आपल्याला वापरता पण येत नाही, नक्कीच. ही सगळी डिस्कार्ड करावी लागते. नक्कीच नक्कीच सर, पण आता जे तुम्ही सांगितलं तर पण या माशांच्या आळ्यांवरती जर नियंत्रण ठेवायचं असेल किंवा याचा प्रादुर्भाव कसा होतो हे आम्हाला थोडक्यात सांगू शकता का? याच्याकरता आपल्याला माशांचं नियंत्रण हे करावं लागेल आणि त्याच्यासाठी मुख्य म्हणजे आपल्याला जनावरांच्या ज्या जखमा आहेत त्या जखमांची काळजी घ्यावी लागते आणि आजूबाजूची स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण माशांची पैदास ही मुख्य म्हणजे आपल्या कचरा कुंडीमध्ये, जनावरांच्या उघड्या दुर्लक्षित जखमांमध्ये, कंपोस्ट खताच्या याच्यात किंवा मुरघासाचे जे पिट्स असतात त्या ही माशांची पैदास केंद्र आहेत. यांची जर व्यवस्थित काळजी घेतली, ती जर झाकून ठेवलीत, जखमांचं जर व्यवस्थित आपण ड्रेसिंग रोजच्या रोज केलं तर मला वाटतं जखमांमध्ये आळ्या होणार नाहीत. आणि एक गोष्ट अजून सांगतो की घोड्यांची एक स्टेबल माशी असते, स्टोमॉक्सिस म्हणतात त्याला, किंवा टॅबॅनस ही घोड्यांची माशी आहे. या माशासुद्धा जनावरांना वारंवार दंश करतात, त्यांचं रक्त पितात आणि रक्त पिता पिता ट्रिपॅनोझोमा नावाचा एक अतिशय महत्त्वाचा एकपेशीय जंतू याच्यामुळे जनावरांमध्ये सरा नावाचा आजार होतो, त्याचं संक्रमण ते करत असतात. बापरे, म्हणजे एवढं ते हानिकारक आहे. हो, प्रश्नच नाही. मग त्याच्यावरती नियंत्रण कसं आपण राखू शकतो? आता माशांच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फवारणी ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंडची करू शकतो जनावरांच्या अंगांवरती, नक्कीच. किंवा जनावरांच्या कानाला आपण ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंडमध्ये बुडवलेले इयर टॅग्स लावू शकतो. त्यानंतर जनावरं जर महाग असतील तर आपण त्याच्यासाठी जाळ्या लावू शकतो, किंवा आता घोड्यांच्या तबेल्यांमध्ये आपण डबल डोर एंट्री म्हणजे 2 दरवाजे ते करू शकतो, किंवा माशांसाठी फ्लाय ट्रॅप सुद्धा आपण हॉटेल्समध्ये बघतो की ज्यामध्ये माशी शिरली असता पटकन ती जळून जाते. तो एक आपण महत्त्वाचा उपाय करू शकतो. नक्कीच. पण ह्याच बरोबर पिसवांचा जो आपण मगाशी बोलत होतो आणि त्याचा उल्लेख तुम्ही केलेला, तर या पिसवांचा नायनाट करण्यासाठी काय करावं? पिसवा हा एक अतिशय उपद्रवी कीटक आहे, कारण तो सतत दंश करत असतो आणि अंगावरनं पळत असतो, त्यामुळे जनावर हे अतिशय अस्वस्थ होतं. विशेषतः कुत्र्यांमध्ये फुल एलर्जी डर्माटायटिस हा एक महत्त्वाचा आजार होतो आणि त्याच्यामुळे त्याच्या नायनाटासाठी आपल्याला ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स आपण वापरू शकतो, किंवा सिंथेटिक पॅराथ्रॉइड जे आहेत, फ्लूमेथ्रिन वगैरे, परमेथ्रिन, त्याचे शॅम्पूज आपण वापरू शकतो. कुत्र्यांसाठी आता ते शक्य आहे. मोठ्या जनावरांसाठी आपण यांचे पोरॉन किंवा फवारणी यांची आपण करू शकतो. त्यानंतर त्याच्यासाठी स्पॉटॉन्स पण कुत्र्यांसाठी आलेले आहेत की ज्याच्यामुळे पिसवांचा कंट्रोल हा व्यवस्थित होऊ शकतो, की अंगावरती फक्त त्याचे औषधाचे ठिपके टाकायचे आणि त्यामुळे पिसवा आणि गोचिडा दोघांचंही नियंत्रण व्यवस्थित करता येतं. म्हणजे नायनाट होऊ शकतो, चान्सेस जास्त आहेत तसे. नायनाट म्हणण्यापेक्षा आपण त्यांना नियंत्रणात ठेवू शकतो. हां, नक्कीच ते पण आहे. पण सर, जनावरांमध्ये मेन्स या आजाराची खूप आढळतात, तर त्याच्यावरचं निदान कशा प्रकारे करावं? मेंज हा अतिशय सूक्ष्म कीटकांमुळे आजार होत असतो की जे आपल्या डोळ्याला दिसत नाहीत, त्यांना माइट्स म्हणतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचा मेंज आढळतो. डेमोडॅक्टिक मेंज आहे, सार्कॉप्टिक मेंज आहे, सॉरॉप्टिक मेंज आहे, कोरिऑप्टिक मेंज आहे. या प्रत्येकाचे कीटक वेगवेगळे असतात आणि यांचा नायनाट करण्यासाठी आणि यांच्या निदानासाठी जनावरांना कातडीला कंड सुटलेला असतो आणि आपल्याला कातडीचं हे नमुना परीक्षण कातडी खरवडून घ्यावी लागते आणि त्याचं नमुना परीक्षण काचपट्टीवरती सूक्ष्मदर्शकाखाली करता येतं की तो कीटक आपल्याला दिसतो आणि त्याच्यावर मग आपण उपाययोजना करू शकतो. बरोबर. ह्याचप्रमाणे लूत या रोगाची पण लागण खूप प्रमाणात जनावरांना होते. या संबंधी तुम्ही काय सांगू शकता? लूत यालाच आपण मेंज असं म्हणतो. अच्छा, दोन्ही पण एकाच ह्याचे प्रकार. अच्छा, त्यालाच आपण मेंज असं म्हणतो किंवा आपण खरूज ज्याला म्हणू शकतो. हां. पण मग ह्याची उपाययोजना जर करायची असेल, जर लागण झाली असेल तर त्याबाबत? तर जनावरांमध्ये याच्यामध्ये महत्त्वाचं आहे म्हणजे की जनावरांना आपण ॲमिट्राज या औषधाने त्याला जनावराला आपण अंगाला त्याच्या लावू शकतो, किंवा आयव्हरमेक्टिनचं इंजेक्शन आहे ते सुद्धा आपल्याला देता येतं की ज्याच्यामुळे याचा व्यवस्थित कंट्रोल हा येऊ शकतो आणि चांगलं जनावरांना वाचवू शकतो आणि त्यांची जे उत्पादन मिळणार आहे त्याच्यामध्ये पण प्रश्नच नाही, कारण त्याच्यामुळे जनावरची उत्पादकता नष्ट होत नाही. अच्छा. पण अदरवाईज याच्यामुळे लूत लागल्यामुळे जनावर कंटिन्युअस खाजवतं, त्याच्यामुळे सगळे मेंढपाळांना विशेषतः याचा अतिशय मोठा फटका बसू शकतो. बरोबर. पण मग सर, आता जे तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती दिली, तर आपल्या प्रेक्षक वर्गाला, आपल्या पशुपालकांना तुम्ही मोलाचा काय सल्ला द्याल आजच्या या विषयाबाबत? याच्यामध्ये एकच सांगता येतं की हा कीटक हा परजीवी आहे आणि त्यामुळे त्याचं आणि त्याचे यजमान म्हणजे जनावरं यांचं नातं हे एकमेकांना उद्ध्वस्त करणार आहे. याला म्युच्युअली होस्टाईल रिलेशनशिप आपण असं म्हणू शकतो. त्याच्यामुळे त्यांचा सर्वतो नायनाट किंवा ॲटलिस्ट त्यांच्यावरती कमालीचं नियंत्रण हे योग्य ते औषधोपचार करून किंवा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य ती कीटकनाशकं वापरून करावं. म्हणजे जनावरांची उत्पादकता न घटता शेतकऱ्याला दुग्धोव्यवसाय किंवा मेंढपाळांना
त्यांचं लोकोत्पादन हे फायदेशीर होईल. नक्कीच, आणि त्यांना त्यांचा फायदा होऊ शकतो. प्रेक्षक हो, आत्ता जे आपल्याला वेल्हाडकर सरांनी जी काही माहिती दिली ती खूप अमूल्य आहे आणि मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की स्वच्छता. तुमचा गोठा असू दे किंवा तुम्ही जिकडे मेंढपाळ किंवा मेंढीपालन करता तिकडची आजूबाजूची जी जागा आहे ती जर तुम्ही स्वच्छ ठेवली तर या कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि तुमची जनावरं वाचू शकतात. आपल्याला इकडे येऊन एवढ्या मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे डॉक्टर राजेंद्र वेल्हाणकर सरांचे खूप आभार मानते. धन्यवाद सर. नमस्कार.